आणि इकडं महाराष्ट्रातील मीडिया त्या अंतरवालीच्या खली बाबाचं दाखवती की त्याला कोणती धमकी आली, त्या भिकारचो त्याला कोण धमकी देणार आहे, का धमकी देत आहेत? कारण की याने मराठा समाजातील लोकांना सुद्धा विधानसभेला फसवलंय. आदरणीय बाळासाहेबांनी सुद्धा अनेक मराठा समाजाच्या तरुणांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उमेदवाऱ्या दिल्या. एखादा ओबीसीचा नेता बोलायला लागला की त्याचा आवाज दाबण्यासाठी पैशाचा पाऊस पाडतात आणि असे खलीबाबासारखे काहीतरी खुलटे सुलटे आरोप करून त्या ओबीसी नेत्यांना मलिन करण्याचं काम करतात. तर आम्ही सुद्धा विसरून जाऊ, तुम्ही सुद्धा मायक्रो आहात, तुम्ही सुद्धा लहान जातीतले आहात आणि तुम्हाला खरं तर देवेंद्र फडणवीसांनाच लाज वाटली पाहिजे. औरंगाबाद येथे मी जाणीवपूर्वक औरंगाबाद म्हणतोय साहेब, तिथं छत्रपती संभाजीनगर नावाचा बोर्ड लागला रेल्वे स्टेशनच्या आसपास. त्या तरुणानं अनावधानानं त्या बोर्डवर बघितला नाही आणि अनावधानानं त्या बोर्डच्या खाली लघुशंका केली म्हणून प्रस्थापित गावगुंडाने त्याचा व्हिडिओ केला आणि महाराष्ट्रभर त्याचा व्हिडिओ व्हायरल करून त्या मुलाला शिवीगाळ धमक्या, तुझ्या घरी येऊन तुझी धिंड काढू, तुझ्या कुटुंबाला मारहाण करू, अशा धमक्या देण्याचं काम केलं. आणि त्या गरीब कुटुंबातील उस्तर कामगार करणाऱ्या कुटुंबातील मुकेश आडे या तरुणानं स्वतःच विहिरीत उडी मारून जीवन संपवलं. याला जबाबदार कोण आहे? आणि इकडं महाराष्ट्रातील मीडिया त्या अंतरवालीच्या खली बाबाचं दाखवती की त्याला कोणती धमकी आली, त्या भिकारचो त्याला कोण धमकी देणार आहे? एखाद्या ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं म्हणून स्टंट करायचा, मीडियांना पैसा पुरवायचा आणि आपल्यापाशी मीडिया आपल्या पायथ्याशी ठेवायची आणि धनंजय मुंडेंनी मला धमकी दिली म्हणायची. धमकी देणारे कोण? याचे जुने सहकारी. धमकी देणारे कोण? याच्याच समाजातील. का धमकी देत आहेत? कारण की याने मराठा समाजातील लोकांना सुद्धा विधानसभेला फसवलंय. उमेदवारी देतो म्हटला, सर्वांना मला आपल्याला उमेदवार उभा करायचे, एकही उमेदवार त्यांनी उभा केला नाही. आणि प्रस्थापित निजामी मराठ्यांकडून, निजामी विचारांच्या नेत्यांकडून करोडो रुपये संपत्ती गोळा करण्याचं काम त्या खलीबाबांनी केलं. आणि सामान्य मराठा समाज, गोरगरीब कष्टकरी मराठा समाजाचे तरुण विधानसभा लढण्याची स्वप्न पाहत होते. आदरणीय बाळासाहेबांनी सुद्धा अनेक मराठा समाजाच्या तरुणांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उमेदवाऱ्या दिल्या. साहेब, मी सुद्धा होतो तुमच्या सोबत. हिंगोलीमध्ये मराठा समाजाच्या उमेदवाराची सभा मी सुद्धा केली. आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही, आम्ही निजामी मराठ्यांच्या विरोधात येत आणि त्यांच्यासाठी, त्या निजामी मराठ्यांसाठी आंतरवालीचा खलीबाबा काम करतोय. कारण निजामी मराठे एखादा ओबीसीचा नेता बोलायला लागला की त्याचा आवाज दाबण्यासाठी पैशाचा पाऊस पाडतात आणि असे खलीबाबासारखे काहीतरी खुलटे सुलटे आरोप करून त्या ओबीसी नेत्यांना मलिन करण्याचं काम करतात. मागच्या 2 वर्षात आदरणीय भुजबळ साहेबांच्या बाबतीत अतिशय खालच्या पातळीत वयाचं भान न ठेवता हा 5वी नापास बिंडोक माणूस बोलत गेला. ओबीसी समाज भयभीत होता. ऐकून घेतलं पण ऐकून घेण्याची सुद्धा क्षमता असते. मग आता कुठे धमकी दिली तर धनंजय मुंडे साहेबांसोबत फोटो आहे मला त्यांचे. धनंजय मुंडे साहेब ते बाजूला जाऊन बोलत होते. मग माझी गाडी जाळणारा तर कोण आहे? त्याचे 200 फोटो 200 व्हिडिओ मी त्या 5वी नापासासोबत दाखवतो. महंत नारायणगडाच्या महंताने त्या 5वी नापासाला आणि त्या दोघांना सोबत माळ टाकलेला मी व्हिडिओ दाखवू शकतो. पण याच्यावर का कारवाई होत नाही? पोलीस प्रशासन काय करत आहे? पोलीस प्रशासन फक्त ओबीसी नेत्यांना नोटीस देण्याचं काम करत आहे. काय ते चालणार नाही. या राज्याच्या देवेंद्र फडणवीसाला आम्ही आता इथून सांगू इच्छितोय, तुम्ही जाणीवपूर्वक जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर ओबीसी नेत्यांना संपवण्याचं काम करत असाल तर आम्ही सुद्धा विसरून जाऊ. तुम्ही सुद्धा मायक्रो आहात, तुम्ही सुद्धा लहान जातीतले आहात आणि तुम्हाला खरं तर देवेंद्र फडणवीसांनाच लाज वाटली पाहिजे.